पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। आत्ताच्या घडीची राजकारणातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे। पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। पार्थ पवार यांच्या निर्णयाबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे भेट झाली का, अर्थात असा प्रश्न उपस्थित झालाय। आणि पार्थ वेगळा मार्ग निवडणार का, ही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगते। आजोबांविरोधात नातू मोठा निर्णय घेणार का, हाही प्रश्न आहे। अधिक या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याशी। सुनील, पार्थ पवार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता काय, नेमकी अधिक माहिती? श्रुती, आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे ज्यावेळेस पार्थ पवार यांनी सीबीआयचं पत्र लिहिलं, त्यानंतर राम जन्मभूमीच्या वेगळ्या मुद्द्यावरती त्यांनी जे ट्विट करून पत्र लिहिलं आणि जन्मभूमीचं जे आंदोलन आहे त्याला समर्थन केलं, त्यामुळेच तेव्हाच बऱ्यापैकी काहीतरी वेगळं होतंय अशा पद्धतीची शक्यता होती। पण आता जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार की पार्थ पवार एक वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे। हा अर्थातच मोठा निर्णय असण्याची शक्यता आहे। कदाचित तो पक्ष सोडण्याचा सुद्धा निर्णय असू शकतो अशी माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। आणि याच संदर्भात आता ज्या पद्धतीनं दुपारी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली आणि कालपासून ज्या घडामोडी घडतायत, कारण की आपण बघितलं तर शरद पवार यांचं वक्तव्य येणं आणि त्यांनी अशा पद्धतीची भाषा, कारण की कवडीमोल सुद्धा किंमत जी आहे ती दिली जात नाही अशा पद्धतीची भाषा वापरणं, त्यामुळे नक्कीच कुठेतरी या ठिकाणी पवार कुटुंबियांमध्ये काही कलह आहे का याची जी आहे शक्यता व्यक्त केली जात होती। आणि जी आता माहिती मिळते, कारण की कदाचित या संदर्भात पार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि तो निर्णय कदाचित पक्ष सुद्धा सोडण्याचा असू शकतो। निश्चितच सुनील, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा। आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे सर। पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता अशी माहिती समोर येते आणि कदाचित पक्ष सोडण्याचाही निर्णय असू शकतो असंही समजतं आहे। काय, कसं बघायचं गेल्या काही काळातल्या घटनांकडे आणि मग आता ही जी माहिती समोर येते त्याकडे? हो, अगदी। आता पार्थ पवार त्या टोकाला गेले तरी ते आश्चर्य वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे। कारण शरद पवारांनी ज्या वेळेला असं स्टेटमेंट करावं, अपरिपक्वताच काढावी पार्थची, त्याच्यावरनं हे तुटलेलं आहे। म्हणजे ताणायला लागलेत अशी अवस्था नाही राष्ट्रवादीमध्ये। हे अजित पवार विरुद्ध शरद पवार असा हा संघर्ष दिसतोय आणि ह्याच्यामध्ये ऑपरेशन लोटस ची सुरुवात पार्थपासून झाली म्हणायला हरकत नाही। कारण इथं महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस कधी 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 ह्या चर्चा होत्या आणि अजित पवार आता पार्थ पवार अजित पवारने विचारल्याशिवाय कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही, हे तितकंच खरं आहे। त्यामुळं आता ही सुरुवात झाली आहे आणि राणे कुटुंबीय सुद्धा पार्थ यांच्या बरोबर आहे, पार्थ यांच्या मदतीला आहे, हे सुद्धा काही झाकून राहिलेलं नाही। त्यामुळे इथनं पुढच्या काळामध्ये अजित पवार, आता पार्थचा हा निर्णय, पण अजित पवार सुद्धा काय निर्णय घेतात, त्यांच्याबरोबर किती आमदार जातात हे सुद्धा बघण्याचं गरज आहे। आज राष्ट्रवादीमध्ये त्याच्यामध्ये आज शरद पवार सगळ्या महाराष्ट्रात फिरतायत, परंतु हे फिरत असताना कोरोनाचं नाव आहे, परंतु खरा तो राजकीय अंदाज घेतायत। आज राष्ट्रवादी आपला दुभंगणार का आहे तसा राहणार। आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे सगळी सूत्र द्यायची, हे शरद पवारांच्या मनातली गोष्ट आहे। आता काल परवा काय होतं त्यांच्या घरातले हे जे विषय कळतात मला, पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा पार्थना उमेदवारी द्यावी हा हट्ट अजित पवारांचा होता, त्याला सुद्धा शरद पवारांनी विरोध केलेला आहे। ही काही चर्चा लपून आता राहिलेली नाही आहे। पदवीधर मतदारसंघातनं सुद्धा पार्थला उमेदवारी देता येणार नाही ही भूमिका पवारांनी घेतली, त्याच्यावरून वादंग निर्माण झाला, ही सुद्धा शक्यता आहे त्याच्यामध्ये। आणि तिथनं आता ही ठिणगीचं आगीत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही, त्यामुळे राष्ट्रवादी दुभंगण्याच्या परिस्थितीत आहे आता आणि याचा फायदा भारतीय जनता पक्ष उचलणार। संजय भोकरेजी, तुम्ही आमच्यासोबत असेच फोन लाईन वरून जोडलेले राहा। आपल्यासोबत राजा माने ज्येष्ठ पत्रकार सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। राजा मानेजी, आत्ताची ही माहिती जी समोर येते की पार्थ पवार मोठा निर्णय घेऊ शकतात आणि गेल्या काही काळातल्या घडामोडी कसं पाहायचं? नाही, एकूण संजय भोकरेजींनी जे विश्लेषण केलं ते तार्किक दृष्ट्या बरोबर आहे, परंतु वास्तव मला असं वाटतं की ज्या म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघातील निकालानंतर अजितदादा आणि त्यांचा परिवार हा पूर्णपणे जमिनीवर आलेला
असल्याचं म्हणजे समजलं जातं. आणि त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार वेगळी भूमिका घेतील असं मला तर वाटत नाही. त्याचं कारण असं की कुठलीही वेगळी भूमिका घेत असताना काहीतरी बेस असावा लागतो आणि तो बेस पार्थ पवार या नावाला शरद पवार यांचा नातू या पलीकडं अजितदादांचा मुलगा म्हणून अजितदादांचं ज्या पद्धतीनं नेटवर्क महाराष्ट्रात आहे त्या पद्धतीचं नेटवर्क पार्थ पवारांचं नाहीच आहे. आणि अजितदादा आताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सत्तेत सध्या ज्या पद्धतीनं अजितदादांना वाटा दिला जातोय किंवा त्यांना अधिकार दिले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडणं किंवा हे सरकार पडायला स्वतः निमित्त होणं अशा प्रकारची भूमिका घेतील असं मला बिलकुल वाटत नाही. निश्चितच सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. मी जाणार आहे संजय भोकरे यांच्याकडे. सर, एक आपण म्हणजे हा एक प्रश्न उपस्थित होतोय, जसं तुम्ही आता म्हणालात, अगदी तुमचा शेवट बोलण्याचा होता की ऑपरेशन लोटसची सुरुवात पार्थ पवार पासून. मात्र त्यांची वक्तव्य किंवा राम जन्मभूमी मंदिराबाबतचं त्यांचं वक्तव्य असेल, त्यानंतर आता सुशांत सिंग प्रकरणाबाबतचं वक्तव्य असेल, हे दोन भूमिका किंवा ही दोन वक्तव्य आणि त्यानंतर थेट पक्ष सोडण्याचा निर्णय घेणं, म्हणजे इतका मोठा निर्णय घेण्यापर्यंत ते खरंच येऊ शकतात अशी आत्ताची परिस्थिती आहे असं खरंच वाटतंय? हो, कारण परिस्थिती अशी आहे, त्याच्यामध्ये आत्ताच राजकारण बघा, या 5-6 महिन्यात भारतीय जनता पक्षाला तर काही अजित पवार विरोधात बोलू शकले नाहीत, बोललेलेच नाही. आणि शरद पवारांची जी जी काही स्टेटमेंट होती त्याच्या विरोधी, म्हणजे अगदी ईडीची चौकशी त्यावेळेला ते शरद पवारांना जे महत्व यायला लागलं तर ते कमी करायसाठी अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि ते वातावरण सगळं बदलून टाकायचं. परत ईव्हीएम मशीनचं, ते ईव्हीएम मशीनच्या बाबतीत सुद्धा ते त्यांच्या बरोबर विरोधी स्टेटमेंट करायचं. भगवा ध्वज वापरायला काय हरकत आहे अशी भूमिका घ्यायची. पार्थनं ट्विटर करायचं आणि सांगायचं सुशांतची चौकशी सीबीआय कडनं व्हायला पाहिजे, जय श्रीरामच्या घोषणा, हे सगळं भाजपला पूरक असं अजितदादांनी वातावरण निर्माण केलं. हे पार्थच्या डोक्यातल्या गोष्टी नाही आहेत, या सगळ्या अजित पवारांच्या डोक्यातल्या गोष्टी आहेत. म्हणजे खरं पौराणिक इतिहासातल्या पार्थच्या मागे भगवंत होते, या पार्थच्या मागे भगवंत म्हणजे त्याचे पिताश्रीच आहेत, अजितदादाच आहेत, हे कुठेही लपून राहिलेलं नाही आहे. आणि अजित पवारांना अक्षरशः पुण्यामध्ये क्वारंटाईनच केले शरद पवारांनी. आज महाराष्ट्रामध्ये कुठे फिरून देतात का? मध्ये अवकाळी परिस्थिती आली, पाऊस झाला, वादळ झालं, कुठेही शरद पवार जायला लागले, स्वतः जात आहेत सगळीकडं. कोरोना परिस्थितीत शरद पवार सगळीकडे जात आहेत, अजित पवारांना कुठेही जाऊन देत नाहीत. अगदी मातोश्रीवर सुद्धा शरद पवारच जात आहेत. अजित पवारांना पुण्यामध्ये क्वारंटाईन करून टाकले. ह्याचं कारण काय? राजकारण दिसतंय की यांच्यात मतभेद आहेत. रोहितना पुढे आणायचंय, सुप्रियाताईंना हे राष्ट्रवादीची धुरा सोपवायची आहे त्यांना, त्याच्यासाठी हे वातावरण तयार करायचंय आणि भारतीय जनता पक्ष याचा लाभ उठवून घेतोय. अजित पवारांना त्यांनी तुम्ही बघितलेलं, अजित पवारांना सुरुवातीला त्यांनी आपल्याकडे घेतलं तर बंद केलं तर अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात. हे काय लपून राहिले का आता? निश्चितच ही फॅक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये राजाभाऊ मानेंनी बोललं ते काही गोष्टी बरोबर आहेत, परंतु इथनं पुढच्या काळामध्ये हे पवार घराण्यातलं जे वादंग आहे तो ओपन शरद पवारांनीच केलेला आहे, काल म्हणायला काही हरकत नाही. निश्चितच सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत. सुनील, वक्तव्य शरद पवारांचं दुपारी, त्यानंतर संध्याकाळी बैठक आणि आज थेट सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला, म्हणजे घटनाक्रम जर पाहायचा झाला तर ह्याकडे नेमकं मग कसं पाहायचं? कारण प्रश्न असा उपस्थित होतो की शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आणि ते आता कसे आणि कधी व्यक्त होत आहेत? निश्चित श्रुती, आपण जर बघितलं तर काल ज्या पद्धतीनं सार्वजनिकरित्या अशा पद्धतीनं शरद पवार यांनी बोलणं आणि त्यानंतर अजित पवार यांचं कॅबिनेटमधून अर्ध्यातच निघून जाणं आणि त्याचबरोबर रात्री शरद पवार यांच्या घरी सिल्वर ओकला बैठक होणं, हे कुठेतरी ही पूर्ण जो घटनाक्रम आहे तो बघावा लागेल. त्यानंतर आज शरद पवार होते, त्याचबरोबर अजित पवार जे आहे मंत्रालयात होते, त्यांचा पुण्याचा दौरा होता दुपारनंतर आणि त्याच वेळेस सुप्रिया सुळे तिथे येऊन भेटणं आणि यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस शरद पवारांनी अशा पद्धतीनं राम मंदिराच्या मुद्द्यावरती एक वेगळी भूमिका घेतली, त्याला विरोधी भूमिका पार्थ पवार यांनी घेतली आणि त्यामुळे
त्यानंतर पार्थ पवार यांनी स्वतः सुप्रिया सुळे यांची सिल्वर ओक या ठिकाणी भेट घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती. त्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळाबरोबरच राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुद्धा कुठेतरी मतभेद निर्माण झाले होते आणि कशा पद्धतीनं पवार कुटुंबियांमध्ये काही चर्चा आहे का अशी जी शक्यता आहे ती व्यक्त केली जात होती. आणि आता अशा पद्धतीची माहिती मिळते कारण की पार्थ पवार यांचं स्पष्ट आहे कारण की आपल्याला जर माहिती की लोकसभेच्या जी निवडणूक होती त्यावेळेस जेव्हा उमेदवारीचं तिकीट देण्यात आलं त्यावेळेस मात्र कुठेतरी पार्थ पवार यांना उमेदवारी मिळू नये अशा पद्धतीची भूमिका शरद पवारांची होती कारण की एकाच कुटुंबातून किती लोकांना तिकीट द्यावीत अशा पद्धतीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. अखेर त्यांनी स्वतः म्हाडामधून जाहीर झालेली उमेदवारी जी आहे ती मागे घेतली होती आणि पार्थ पवार यांना या ठिकाणी मावळमधून उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे एकूणच हा राजकीय रंग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच राजकीय रंगाबाबत पुन्हा एकदा बोलण्यासाठी तुमच्याकडे येऊच सुनील, तुम्ही जोडलेले राहात. आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे. सर, आत्ताची जी माहिती समोर येते की पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नाही, पार्थ पवार तसं पाहिलं तर महाराष्ट्रात काही एवढी मोठी शक्ती नाही, परंतु पार्थ अजित पवारांचे पुत्र आहेत ही फार मोठी शक्ती आहे. त्यामुळे पार्थच्या खांद्यावरनं अजित पवार बंदूक चालवतात का हे पाहायला पाहिजे. कारण पार्थने जे स्टेटमेंट केलं ती तो स्टेटमेंट सरकारच्या विरुद्ध होतं. म्हणजे एकेकाळी एक वेळा महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये लढतंय की सीबीआय इन्क्वायरी नको का, आमची मुंबई पोलीस चांगली आहे. शरद पवार मुंबई पोलिसांची पाठराखण करतात. अशा वेळेला पार्थ सीबीआय इन्क्वायरी मागणं हे कुठेतरी पार्टी लाईन सोडून बोललेलं आहे ते. त्यानंतर शरद पवारांना सांगितलं की मी त्याच्या शब्दाला 2 कवडीची किंमत देत नाही. इथे कुठेतरी बहुतेक मला वाटतं की अजित पवार दुखवलेले आहेत आणि हा जो घटनाक्रम चाललाय तो मी मागच्या वेळेला सुद्धा मी म्हटलं होतं की हे जे सरकार आहे तिकडे या सरकारमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होणार आणि मी म्हणजे जानेवारीपर्यंत म्हणत होतो पण ते आता कुठेतरी प्रॉब्लेम होताना दिसतात. कारण हे नुसतं पार्थ पवार वर्सेस शरद पवार नाही, अजित पवार वर्सेस शरद पवार झालेलं आहे. त्याच्या अगोदर सुद्धा शरद पवार वर्सेस अजित पवार कितीतरी वेळा झालं. जेव्हा उपमुख्यमंत्री पद छगन भुजबळला राजीनामा द्यावा लागला आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनावं लागलं त्यावेळेला दिल्लीत मी शरद पवार त्यावेळेला दिल्लीत शरद पवार होते आणि मग त्यांची स्थिती आम्ही पाहिली की ती असहाय्य व दयनीय झाली होती की कुठल्या आधीत ते तो विद्रोह शमवू शकत नव्हता. म्हणून त्यांनी चुपचाप त्यांना सांगितलं की जा म्हणजे दिल्लीतनं 2 ऑब्झर्व्हर पाठवले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि त्या अजित पवारला आता उपमुख्यमंत्री करा. तर हा वाद तिथे आहे. रोहित पवारला आपला वारीस घोषित केला, कुठे ना कुठे अजित पवार डिवचल्या गेलेले आहेत. सुप्रिया सुळे दिल्लीतलं राजकारण सोडून मुंबई महाराष्ट्रात यायला तयार नाही. अशा वेळेला रोहितला पुढे करणं आणि मग पार्थने लगातार भूमिका घेणं म्हणजे एक वेळा राम मंदिरासाठी घेतली, दुसरी सीबीआयसाठी घेतली आणि त्याचे पडसाद लगातार उमटतं. याचा अर्थ पवार घराण्यात सर्व ठीक चालू नाहीये. आणि जेव्हा जेव्हा पवार लोक म्हणतात, पवार परिवाराचे लोक म्हणतात की आम्ही एकत्र आहोत, त्याच वेळेला ही गॅरंटी असते की आतमध्ये काहीतरी धुसफूस झालेली आहे. जेव्हा धुसफूस नसली तर मग आम्ही एकत्र बोलण्याची गरजच नसते. निश्चितच. सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येते. निर्णय घेतील की नाही अशी मला शंका आहे. त्या निर्णय भूमिका घेतील, काय करू शकतील सध्या, पक्षातून राजीनामा देतील, दुसरी भूमिका काय घेऊ शकतात ते आता तरी. आता करून लगेच निवडणूक नाहीये, काही नाहीये तर फक्त काय पक्षाचा राजीनामा देतील. मला अपमान झालेला आहे, 2दा मी स्टेटमेंट केले, 2 वेळेला माझा अपमान झालेला आहे तर मी पक्षात राहू इच्छित नाही. आता ह्याला किती पाठिंबा यांचा आहे अजित पवारांचा हे अजून कळलेलं नाहीये. कारण काल रात्री मिटिंग झाली, आज सकाळी सुप्रिया सुळे त्यांना भेटल्या पण त्यात नेमकं काय झालं, काय चर्चा झाली, काय साधन नाहीये. निश्चितच. मात्र सर, गेल्या काही काळातला जर घटनाक्रम पाहिला तर आणि त्यानंतर कदाचित एक मोठा किंवा वेगळा निर्णय, पक्ष सोडण्याचा निर्णय सुद्धा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही म्हणालात आत्ता तसं खरं तर की पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. पण मग म्हणजे या सगळ्याकडे पवार कुटुंबातला एक दुफळी जी आता उघड होणार किंवा अगदी जगजाहीर होणार हा एक भाग झालाच. मात्र सरकारच्या दृष्टीने सुद्धा हा कदाचित एक धोका किंवा धोक्याची सुरुवात असं असू शकतं. असं होऊ शकतं ना. खूप लोक सांगतायत की अजित पवार तसे फारसे खुश नाहीये त्या सरकारमध्ये काम करायला.
पण मध्यंतरी त्यांनी मला निवडून घेतलं, नंतर घेतलं आणि परत सरकारमध्ये जॉईन झाले. अगोदर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जॉईन झाले होते, परत मागे आले. ते सगळी गडबड काहीतरी दिसते याच्यामध्ये. पण आता लगेच ते काही निर्णय घेतील असं मला वाटत नाहीये. आणि नुसत्या 5 तारखे एक्स्ट्रा निर्णय घेऊन काही उपयोग नाही. पार्थ पक्ष सोडू शकतो, दुसरा काही निर्णय घेऊ शकतो पार्थ पवारचा. त्याच्यासमोर दुसरा सध्या काही पर्याय नाहीये. आणि मला वाटत नाही का कदाचित गप्प बसतील, ठीक आहे माझ्या आजोबा दाखले धरून मला मी गप्प बसतो असं देखील होऊ शकतं. कारण सध्या नाही तर काय की डोक्यात राग घालून दुसरं काही करू शकत, फक्त पक्ष सोडणं एवढं हातात आहे आता. निश्चितच. सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सुद्धा फोनलाईन वरून जोडलेले आहेतच. याच मुद्द्यावर आणि याच बातमीवर आपण अधिक माहिती घेणार आहोतच. हीच बातमी या संदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तूर्तास घेतोय छोटासा ब्रेक. आणि राजकारणातली आत्ताची मोठी बातमी आहे. पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी बातमी. पार्थ यांच्या निर्णयाबाबत अर्थात आजोबांविरोधातला पार्थ मोठा निर्णय घेणार का हा प्रश्न आहे. आणि या निर्णयाच्याच पार्श्वभूमीवर जर पाहायचं झालं तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे भेट होती का हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि आजोबांविरोधात पार्थ पवार मोठा निर्णय घेणार का हाही प्रश्न अर्थात आता उपस्थित झालाय. पार्थ पवार वेगळा मार्ग निवडणार का, राजकीय वर्तुळात आता सध्या चर्चा होतीये. अधिक या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याशी. सुनील, सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर अजित पवार आत्ता नेमके कुठे आहेत, कुणासोबत आहेत, म्हणजे कोण नेते त्यांच्या सोबत आहेत, काय नेमकं? श्रुती, खरं तर अजित पवार यांचा जो नियोजित दौरा आहे तो आता पुण्याकडे ते रवाना होणार आहेत दुपारनंतर. कारण की त्यांच्या ज्या मंत्रालयातल्या ज्या मीटिंग होत्या त्या त्यांनी आटोपलेल्या आहेत आणि पुण्याकडे ते जाणार आहेत. कारण की 15 ऑगस्टला ध्वजारोहण आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. पण आपण जर बघितलं तर पार्थ पवार हा एक विषय जो आहे तो, कारण की जरी राष्ट्रवादीचे नेते सांगत असले की हा अंतर्गत विषय आहे आणि यामध्ये कुठेही राजकीय किनार नाही, पण जी माहिती मिळते, कारण की कुठेतरी आता ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांची 2 पत्र आल्यानंतर कुठेतरी जी पुढे माहिती येते त्यानुसार पार्थ पवार मोठा निर्णय घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीनं जे शरद पवार यांची नातू म्हणून पार्थ पवार ओळखले जातात, त्याचबरोबर अजित पवार यांचे चिरंजीव म्हणून ओळखले जातात. जरी पार्थ पवार यांची शक्ती या ठिकाणी काही प्रमाणात किंवा कार्यकर्ते कमी असले तरी सुद्धा एक पवार कुटुंबियातला एक प्रतिनिधी म्हणून कुठेतरी त्यांना निश्चितच एक वेगळी भूमिका आहे आणि त्याचबरोबर वेगळं त्यांना वलय आहे. आणि त्यामुळेच त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं पार्थ पवार वेगवेगळी भूमिका घेत आहेत आणि भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा अशाच पद्धतीनं पार्थ पवार यांचं ट्विट आल्यानंतर नितेश राणेंसारखे भाजपचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी समर्थनार्थ भूमिका घेतली होती. त्यानंतर मल्हार पाटील जे पद्मसिंग पाटलांचे नातू आहेत त्यांनी सुद्धा वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार वेगळ्या दिशेने वाटचाल करतात अशी पूर्णपणे माहिती आपल्याला मिळते. आणि कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ठिकाणी त्यांनी महाबळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा राजीनामा ते देऊ शकतात अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली. तो निर्णय कधीपर्यंत हाच निर्णय ते घेणार का किंवा नेमका काय निर्णय ते घेतात आम्ही तुमच्याकडून अपडेट्स घेत राहूच सुनील. मात्र याच महत्त्वाच्या बातमीसह तुर्तास आत्ता आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले होते, त्यांचेही धन्यवाद. अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय.